संत नामदेव महाराजांनी भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला। संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत कवींपैकी एक आहेत। संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियात होणार आहे। मलेशियातील क्वालालंपूर येथे 3 दिवस रामकृष्ण हरीचा गजर होणार आहे। हिंगोली जिल्ह्यातून नामदेव महाराजांच्या पादुका यांचं काल प्रस्थान झालं, तर आज सकाळी संत नामदेव महाराजांच्या चरण पादुका तसेच या विश्वभ्रमण दिंडीचं आळंदीमध्ये आगमन झालं। आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं दर्शन आणि प्रदक्षिणा करून हे वारकरी मुंबईकडे निघाले। या विश्वभ्रमण दिंडीचं संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच भाविकाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। भक्ती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दिनांक 30 जुलैला मलेशिया क्वालालंपूर येथे पोहोचणार असून मलेशिया येथील क्वालालंपूर येथे पोहोचणार आहे। त्या ठिकाणी कार्तिक स्वामी मंदिरात विविध कार्यक्रम होतील। 1 आणि 2 ऑगस्टला पादुका पूजन त्या ठिकाणी होईल। संत नामदेव महाराजांची पादुका परदेशात घेऊन जात आहेत। संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्र आणि पंजाब, गुजरात, राजस्थान अशा प्रांताला जोडण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलं। नामदेव महाराजाचा जन्म महाराष्ट्रात झाला। ही परंपरा महाराष्ट्राची, संतांच्या भूमीची महाराष्ट्राची परंपरा आहे। पण 7 समुद्राच्या पलीकडं आमच्या देशातलं नाव आणि नामदेव महाराजाचं हरिकीर्तन आणि हरिप्रवचन परदेशात होत आहे। याचा आळंदीकर आणि आम्हाला ग्रामस्थाला आणि आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे। हिंदुत्वाची पताका देशभर फिरवत आहेत आणि देशामध्ये, जगामध्ये याचा उच्च ध्वज फडकणार आहे। याचा सार्थ अभिमान असून खरं तर याला सर्व श्रेय राठोड महाराजांना जाणार आहे आणि त्याचं पुढाकार घेऊन त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल माझं सदिच्छा आणि शुभेच्छा या कार्यक्रमाला आणि उपक्रमाला आहेत। नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये संतांची परंपरा चालवली, तीच परंपरा महाराष्ट्राची परंपरा जगभर जाणार आहे। याचा सार्थ अभिमान सर्व आम्हाला ग्रामस्थांनी आणि वारकरी पंथाला आहे। भारतातून एकूण 60 भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे, नाशिक, बारामती येथील 60 भाविक दिंडीत सहभागी होणार आहेत। तसंच मलेशियातील स्थानिक मराठी भाषिकही दिंडीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे। प्रतिनिधी शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।